the beautiful city of Dresden. Florence on the Alp. Named Florence on the Elbe is self-explanatory. Dresden! Here are the best things to do in Dresden, Germany. This is Dresden. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ थंबनेल बघून कळालंच असेल की माझे आई वडील आलेले आहेत जर्मनीला, इंडियामधून माझ्याकडे राहायला. आज आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत जर्मनीतल्या एका सिटीमध्ये, ज्याचं नाव आहे ड्रेस्डन. ड्रेस्डन ही सिटी बर्लिनपासून खूप जवळ आहे. साधारणपणे 2-2.5 तास लागतात जायला बसने. तर आम्ही आज तिकडे चाललो आहे ड्रेस्डनला आणि त्यांच्यासोबत फिरू. त्यांचं ऑफिशियली काय म्हणतात त्याला, युरोप भ्रमंती या सिटीनी चालू होईल. पुढे पण आम्ही खूप कंट्रीज फिरणार आहोत, बट आज आम्ही चाललेलो आहोत ड्रेस्डनला. आणि सेम ड्रेस्डन पण प्रागच्या रूटवर आहे. लास्ट टाईम जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा प्रागचा. आणि प्रागला जाताना आम्ही गेलो होतो फ्लिक्स बसने. आजही आम्ही जाणार आहोत फ्लिक्स बसने. स्टे ट्यून. ड्रेस्डन पण खूप छान सिटी आहे. मी तुम्हाला त्याची हिस्ट्री किंवा मी काय काय बघणार आहे तिथे पोचल्यावर नक्की सांगेन. आत्ताच आम्ही पोचलो ड्रेस्डनला. फ्लिक्स बसने आलो. साधारणपणे 2-2.5 तास लागले. तुम्हाला फक्त एक गोष्ट अजून एक दाखवतो की आज आमच्यासोबत आईबाबा असल्यामुळे त्यांचं डॉयचलँड तिकीट अजून नाही आहे. प्रत्येक सिटीमध्ये जर्मनीच्या डे पास मिळतो. आणि जर पॅरेंट्स हे 60 अबाव किंवा 65 अबाव असतील तर त्यांच्यासाठी रिड्यूस प्राईसमध्ये तिकीट काढता येतं. हे असं तिकीट असतं. तुम्हाला मी इथे दाखवू शकतो की इंग्लिशमध्ये. हे जे आहे डे तिकीट रिड्यूस ड्रेस्डन, तर हे तुम्ही काढू शकता. इथं म्हणलं आहे की एज 60+. आणि हे नॉर्मल तिकीट आहेत, डे तिकीट ड्रेस्डन. आणि हे बाकीचे पण असे सारे तिकीट्स आहेत. तुम्ही असे तिकीट काढू शकता, कारण की हे खूप सोयीचं पडतं. कारण की आपल्याला माहीत नसते की आपण किती फिरणार आहे, काय फिरणार आहे. आणि सिंगल तिकीट जर म्हणलं, सिंगल तिकीट जवळजवळ 3 युरो 4 युरो असं असतं. त्यापेक्षा बेस्ट वे आहे की 7 किंवा 8 युरोचा डे पास काढायचा आणि तो चालतो. या डे पासची व्हॅलिडिटी म्हणजे काय काय ठिकाणी असं असते की घेतल्यापासून 24 आवर्स किंवा घेतल्यापासून त्या दिवशीच्या रात्री 12पर्यंत. आता जो आम्ही घेतला आहे तो आहे व्हॅलिड अंटिल नेक्स्ट डे 4 AM, कारण की रिड्यूस प्राईजमध्ये आहे म्हणून. साधारणपणे त्या सेम डेला रात्री 12पर्यंत किंवा मग तिथून ज्या वेळपासून घेतला आहे तिथून 24 आवर्स. असं असतं. आता आमची ट्रेन येते आहे. आम्ही तर बॅग ठेवू आणि फिरायला जाऊ. आम्ही आता ड्रेस्डन फिरायला स्टार्ट केलेला आहे. तुम्हाला ड्रेस्डनचे एक थोडेसे फॅक्ट सांगतो. तर ड्रेस्डन ही सिटी आहे सॅक्सोनी स्टेटचं कॅपिटल. जर्मनीमध्ये सॅक्सोनी नावाचं स्टेट आहे, त्याचं हे कॅपिटल आहे. आणि ड्रेस्डन ही 3rd लार्ज सिटी आहे इन ईस्ट जर्मनी आफ्टर बर्लिन आणि लिप्सिश. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे TU ड्रेस्डन आहे. मी तुम्हाला जर माहिती असेल तर जर्मनीमध्ये टॉप 9 युनिव्हर्सिटीज आहेत, त्याला TU9 असं पण म्हणतात. त्यातली एक युनिव्हर्सिटी इथे आहे, त्याचं नाव आहे TU ड्रेस्डन. येस, आम्ही आता जे स्टॉपवर उतरलो, सिग्नल लागला म्हणून तुम्हाला मी सगळं सांगतो आहे. आणि आता आम्ही आता जातो आहे. हा आहे असा आसपासचा आजूबाजूचा सगळा परिसर.
सो आम्ही आता आलेलो आहोत ड्रेझडनच्या आमच्या पहिल्या स्टॉपला, ज्याचं नाव आहे फ्राउननकिर्che. जर तुम्ही ही बिल्डिंग किंवा हे स्ट्रक्चर जर बघू शकत असाल तर ते आहे फ्राउननकिर्che. फ्राउननकिर्che म्हणजे चर्च ऑफ आवर लेडी. आणि हा चर्च बरोबर एकदम सेंटरमध्ये आहे इथे. आणि हा सगळा आसपासचा एरिया. सो याची हिस्ट्री म्हणजे हा चर्च जो तुम्ही आता बघताय, ते मी तुम्हाला असं दाखवतो. हा चर्च जो तुम्ही आता बघताय तो ॲक्च्युली थर्ड स्ट्रक्चर आहे, कारण की बंबार्डिंगमध्ये वर्ल्ड वॉर 2 मध्ये हा खूप डिस्ट्रॉय झाला होता. आणि मला तर लक्षात नाही हा चर्च लास्ट कधी बांधला होता, बट मी खाली टाकीन इथे की हा चर्च कधी लास्ट बांधला गेला होता. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो मी. जर तुम्ही हे बघू शकत असाल, हे काळे काळे जे दिसत आहेत तुम्हाला ही दगडं, तर हे काळे दगडं अशी का आहेत, किंवा काळे दगडं इथं आहेत आणि पांढरे दगडं इथे आहेत, तर असं का आहे? तर त्याचं रिझन म्हणजे जेव्हा हा बंबार्डिंगमध्ये जो फ्राउननकिर्che आहे जो पाडला गेला होता, त्यामुळे खूप नुकसान झालं होतं. खूप नुकसान म्हणजे खूप हा उद्ध्वस्त झाला होता. तर रिसेंटली किंवा हा जेव्हा चर्च पुन्हा रिस्ट्रक्चर किंवा रिबिल्ड केला गेला, तर लोकांनी किंवा त्यांनी अशी टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी वापरली की कुठला दगड कुठे असू शकतो. आणि तो काळा काय, कारण की पूर्ण जळाल्यामुळे किंवा तेव्हाचे बंबार्डिंगमध्ये तो पूर्ण उद्ध्वस्त झाल्यामुळे तो दगड काळा आहे. आणि त्याच्या बाजूला आत्ता नवीन लावलेला दगड म्हणजे पांढरा दगड. त्यामुळे तो तुम्हाला काळा दगड का कुठला दिसतोय की जो वॉरमुळे किंवा बंबार्डिंगमुळे जेव्हा हा चर्च पडला होता तो. त्यामुळे मला हे लास्ट टाइम कळालं होतं जेव्हा मी ड्रेझडनला आलो होतो तेव्हा. आणि खूप फॅसिनेटिंग वाटलं होतं मला की हे असं कसं असू शकतं. कारण की असं मध्येच काळे मध्येच पांढरे असे काय, तर ते रिझन आहे कारण की काळे दगड हे ॲक्च्युअल चर्चचे स्टोन्स आहेत आणि त्याच्याबरोबर पांढरे दगड हे नव्याने लावलेले आहेत. सो त्यामुळे तुम्ही इथे आला तर तुम्हाला असा हा नक्की डिफरन्स जाणवेल. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही याच्या वर जाऊ शकता, आतमध्ये जाऊन तुम्ही याच्या वर जाऊ शकता. सो आम्ही बघतो आम्हाला जाता येते का किंवा काय कसं आहे. आणि जर जाता येत असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि पूर्ण वरून ड्रेझडनचा व्ह्यू पण दाखवीन. सो स्टे ट्यून. सो आम्ही अजून एका पॉईंटला आलेलो आहोत, जिचं नाव आहे फ्युसेनझुग. सो फ्युसेनझुग म्हणजे एक म्युरल आहे. हे म्युरल म्हणजे ही एक मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीवर सॅक्सोनी या रिजनमधले जे किंग्स होते त्यांचे पेंटिंग्स बनवलेत बेसिकली. सो जवळजवळ 1127 पासून जे रूलर्स होते सॅक्सोनीचे, सगळ्यांचे इथे पेंटिंग बनवलेले आहेत टिल 20th century. सो मी तुम्हाला कॅमेरा उलटा करून दाखवतो. सो ही ती अशी म्युरल वॉल आहे, अगदी पार तिथपर्यंत आहे. आणि हा सगळा असा रोड आहे चालत. सो तुम्हाला जर राजे बघायचे असतील किंवा किंग्स किंवा रूलर्स बघायचे असतील सॅक्सोनी स्टेटचे, तर दिस इज अ बेस्ट प्लेस. आणि त्यांनी मस्त इयर वाईज केलेलं आहे की ती कोणत्या इयर ते कोणत्या इयरपर्यंत कोणता किंग होता, आणि खाली नावं पण लिहिलेली आहे. सो सगळ्यांची नावं मला उच्चारता नाही येणार किंवा येतील पण, बट बाकीचे पण त्यांचे सेनापती किंवा आणखीन जे मेन लोक आहेत त्यांची ती पण आहेत, त्यांची नावं तर मला फार शुअर माहीत नाही. मग तुम्ही नेटवर सर्च करू शकता या वॉलचं किंवा म्युरलचं नाव आणि कोणकोणत्या वॉलवर आहेत ते. सो आय गेस ही फर्स्ट पेंट केली गेली होती 1871 to 1874 to 1876 या दरम्यान. आणि ही जी वॉल तेव्हापासून अशीच आहे. आणि जर इथे काही म्हणजे ती वॉल डिमिलिश झाली किंवा पुन्हा रिपेंट करतात, कारण की पावसामुळे किंवा वॉटर कुठल्याही नॅचरल कंडिशनमुळे जर ती डिमिलिश झाली तर ती वॉल परत पेंट करतात. सो येस, हा पण एक चांगला स्पॉट आहे सॅक्सोनी रिजनची पूर्ण हिस्ट्री एका वॉलमध्ये बघायला.
सो हा जो आहे हा आहे ड्रेस्डेन कॅथेड्रल. हा ड्रेस्डेन कॅथेड्रल एक हिस्टॉरिकल लँडमार्क असं मानलं जातं. हा कॅथेड्रल बांधून पूर्ण झाला होता 1751 साली आणि हा बांधायला स्टार्ट केलं होतं और ज्यांनी बांधला होता तो होता ऑगस्टस द थर्ड फ्रॉम पोलंड असं त्याचं नाव आहे ज्यांनी बांधला तो. आपण मगाशी बघितलं ऑगस्टस द सेकंडचा स्टॅच्यू आणि ज्यांनी हा कॅथेड्रल बांधला त्याचं नाव होतं ऑगस्टस द थर्ड. आणि हा हिस्टॉरिकल लँडमार्क का आहे कारण की जर इथे बघितलं तर हा एक ब्रिज आहे आणि खालून ही रिव्हर चालली. तुम्ही इकडे बघू शकता ही रिव्हर आहे. मी कॅमेरा झूम करतो. सो ही रिव्हर आहे आणि ही एल्ब रिव्हर आहे. ELBE आणि या रिव्हरच्या बाजूलाच किंवा समोरच हा चर्च आहे आणि खूप सारे हिस्टॉरिकल लँडमार्क्स आहेत. त्यामुळे हा पहिला ब्रिज नव्हता, ही फक्त नदी होती आणि त्याच्या इमिजिएटली हा कॅथेड्रल होता. त्यामुळे हा हिस्टॉरिकल लँडमार्क म्हणून या कॅथेड्रलला ओळखलं जातं. आणि येस, आणि हे असे सगळे स्पॉट खूप जवळजवळ आहेत. मी एक मॅप पण टाकीन ॲट द एंड ऑफ व्हिडिओ. आम्ही कुठले कुठले स्पॉट बघितले. तुम्ही साधारणपणे 3 ते 4 किंवा 5 ते 6 स्पॉट जवळच आहेत ते तुम्ही वॉकिंगने फिरू शकता आणि बाकीचे स्पॉट मग ट्रॅम वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. बट हे खूप सेंटरला आहेत आणि तुम्ही ते वॉकिंगनी फिरू शकता. सो येस असं आहे. आणि आज वेदर पण थोडं चांगलं आहे. म्हणजे ना काय म्हणतात त्याला, ना ऊन आहे ना थंडी आहे ना पाऊस आहे. एकदम छान वेदर आहे फिरायला. बर्लिनमध्ये जेव्हा मी सकाळी आलो खूप पाऊस होता बर्लिनमध्ये. इथे नाहीये. इथं असंच राहावं आहे पुढचे काही तास हीच अपेक्षा आहे. बट वेदर खूप छान आहे. आणि समर टाइमच असा असतो की तुम्ही व्यवस्थित फिरू शकता. कारण की विंटरमध्ये पण येऊ शकता बट सगळं वाईट किंवा मग ही नदी पण गोठलेली वगैरे मिळू शकते तुम्हाला. आणि थंडी पण असते. मेन म्हणजे दिवस लवकर संपतो. समरमध्ये दिवस खूप मोठा असल्यामुळे तुम्ही रात्री 8-9 पर्यंत सनलाईटमध्ये फिरू शकता. सो येस. सो मी आता आहे ड्रेस्डनच्या ओपेरा हाऊस समोर. इथे या सर्कलमध्येच थिएटर प्लॅट्स नावाचा एक एरिया आहे. इथे मागे बघू शकता तर हा ओपेरा हाऊस आहे आणि इथे तेच ड्रामा किंवा अशा गोष्टी होतात, एंटरटेनमेंटच्या गोष्टी वगैरे होतात. आणि इथे आज जायला तुम्ही टूर घेऊ शकता आणि ती टूर तुम्हाला अगोदर बुक करावी लागते किंवा इथे पण तुम्ही बुक करू शकता. आणि ती टूर आय गेस सकाळी 10 का 11 आणि संध्याकाळी 3ला अशी असते. मी खाली टाकीन किंवा नंतर टाकीन इथे स्क्रीनशॉट मी काढलाय त्याचा, टायमिंग्स आणि कधी कधी असते त्याचा, आणि फीज पण टाकीन. तुम्ही आतमध्ये जाऊन पण बघू शकता विथ टूर. आणि जर काही प्रोग्राम असेल तर तेव्हा बुक करून पण तुम्ही येऊ शकता. मी तुम्हाला कॅमेरा उलटा करून दाखवतो. सो हा असा आहे ड्रेस्डन ओपेरा हाऊस.
सो आम्ही आता आलेलो आहोत आमच्या नेक्स्ट स्पॉटला, ज्याचं नाव आहे झ्विंगर. सो झ्विंगर हा बेसिकली एक बिल्डिंग कॉम्प्लेक्सच आहे की जो मोकळा असतो आणि मोकळा म्हणजे बेसिकली गार्डन कॉम्प्लेक्स म्हणायला हरकत नाही. आणि झ्विंगर या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे की हा 2 डिफेन्सिव्ह वॉल मधला परिसर किंवा 2 डिफेन्सिव्ह वॉल मधला एरिया. सो इथे आता आपण जसं बघितलं ड्रेस्डेन कॅथेड्रल आणि ड्रेस्डेन कॅसल या 2 गोष्टींमधलं किंवा 2 स्ट्रक्चर्स मधला डिफेन्सिव्ह वॉल नंतरचा जो एरिया आहे त्याला झ्विंगर असं म्हणतात. बट त्यांनी नंतर ते गार्डन वगैरे केलं आणि स्टील त्याला नाव त्यांनी झ्विंगरच दिलेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा उलटा करून. सो हा आत्ता इथे सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी लास्ट इयरला पण आलो होतो तेव्हा पण इथे कन्स्ट्रक्शनच चालू होतं. बट सो आत्ता पण आहे. सो हा जो सगळा तुम्हाला एरिया दिसतोय हा सगळा हा कॉम्प्लेक्स एरिया आहे आणि ते गार्डन असतं. म्हणजे गार्डन होतं. मी फोटो लावीन मे बी. आणि इकडून जर गेला तर इकडून आपलं ड्रेस्डेन कॅथेड्रल आणि हे जे आहे ना हे आहे एंट्रन्स फॉर द ड्रेस्डेन कॅसल. सो असं ते आहे. तर नाव टाकेन मी खाली काय आहे ते. आणि मी जेव्हा आलो होतो म्हणजे 2 वर्षापूर्वी तेव्हा हे जे समोर मला क्लॉक दिसतं आहे. सो हे जे क्लॉक दिसतं आहे ते प्रत्येक तासाला रिंग होतं. म्हणजे प्रत्येक तासाला त्याची बेल वाजते. सो प्रत्येक तास कुठल्या तासाला आहे त्याप्रमाणे त्याची बेल वाजते. तो पण एक तो आणि त्याचा आवाज जो आहे तो खूप असा छान वाटतो ऐकायला. त्यामुळे पण आता ते काम चालू असल्यामुळे सगळंच बंद आहे. पण बाजूने असं त्यांनी सगळं चालू ठेवलंय. मग आता इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. सो तुम्ही इथून वगैरे जाऊ शकता. या सगळ्या अशा बाजूने तुम्ही फिरू शकता याच्या. बट इथे जाऊ शकत नाही ऑफकोर्स कारण की काम सुरू आहे. सो येस म्हणजे हा काय एवढा असा आत्ता या मोमेंटला काय असा एवढा खास स्पॉट नाही आहे आय वुड से. पण जर त्यांनी ते जेव्हा गार्डन वगैरे बनलं तेव्हा खूप छान वाटेल बघायला. त्यामुळे येस हा पण एक तुम्ही स्पॉट चेकआउट करू शकता. सो आम्ही आता आलेलो आहोत अजून एका स्पॉटला ज्याचं नाव आहे ब्रूस टेरेस. मी इथं खाली त्याचं नाव टाकीन जर मी बरोबर प्रोनाउन्स नसेल केलं तर. पण याचा अर्थ असा होतो की द बाल्कनी ऑफ द युरोप. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर ही एल्ब रिव्हर आहे आणि ही ड्रेस्डेन मधून जाते. मी कॅमेरा उलटा करून दाखवतो. सो ही आहे एल्ब रिव्हर. ही अशी सगळी आहे आणि या नदीच्या काठापासून हा जो टेरेस आहे थोडा उंचावर आहे. आणि इकडे जे आहे हे आपण जे सगळं मगाशी बघितलं हा सगळा ओल्ड टाउन एरिया आहे आणि हा सगळा न्यू टाउन किंवा न्यू स्टार्ट असं म्हणतात न्यू सिटी चा एरिया. आणि हा त्याला जो तो जोडणारा ब्रिज आहे. सो हा इथून ही टेरेस इथून चालू होतं आणि हा सगळा असा इथून ते अगदी तिथपर्यंत पसरलेला आहे. सो आता संध्याकाळीच्या वेळेला खूप छान वातावरण असतं आणि तुम्ही इथे येऊन मस्तपैकी बसू शकता. इथे हॉटेल्स वगैरे पण आहेत. त्यामुळे इथे लोक बसले तुम्ही घेऊन नदीच्या काठावर बसून इथे तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता. आणि तिकडे पण न्यू सिटीला पण तिथे बसायला आहे. सो मी तुम्हाला झूम करून दाखवतो. सो इथे पण बसण्यासाठी आहे. पण इथे काहीतरी प्रोग्राम चालू दिसतोय किंवा कॉन्सर्ट आहे म्हणून ते त्यांनी तेवढं ते अक्वायर केलं. त्यामुळे आपण नाही जाऊ शकत. बट येस तुम्ही जर आलात तर इथे संध्याकाळच्या वेळेला याचं छान मस्त वेदर असतं. जास्त ऊन पण नसतं. कुठल्या तरी बाजूला नाही सनसेट इकडे होत म्हणजे वेस्ट साईड ही आहे पण मिळू शकतो बघायला. त्यामुळे तुम्ही इथे येऊन मस्तपैकी चिल करू शकता. सो आता आमचा एकच स्पॉट राहिला आहे. तो स्पॉट झाला की आम्ही पुढच्या प्रवासाला जाऊ. सो स्टे ट्यून अंटिल द लास्ट पॉइंट. सो आम्ही आमच्या शेवटच्या स्पॉटला आलेलो आहोत ज्याचं नाव आहे गोल्डन रायडर. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल इकडे तर ऑगस्ट 2 त्याचा हा घोड्यावर बसलेला स्टॅच्यू आहे आणि रोमन आर्मरमध्ये. आणि हा स्टॅच्यू 1736 साली इथे बसवला गेला होता. आणि याचे विशेष म्हणजे या स्टॅच्यूला सोन्याचा
सोन्याची प्रत किंवा मुलामा असा लावला आहे, म्हणजे अशी कम्प्लिटली सोन्याचा नाही आहे, बट त्याच्यावरची सोन्याची प्रत हे केलेली आहे, जोडलेली आहे, त्यामुळे त्याला गोल्डन रायडर असं म्हणतात. मी कॅमेरा उलटा करून तुम्हाला दाखवतो. सो हा असा आहे तो गोल्डन रायडर ऑगस्ट 2 या किंगचा. येस, आणि हा त्याच्या सगळा आसपासचा परिसर. आम्ही आता इकडनं आलो. हे सगळं ओल्ड टाउन आहे, आणि आम्ही आता जिथे आहोत ते आहे न्यू टाउन. न्यू टाउन म्हणजे ब्रिजच्या एल्ब नदीच्या पलीकडे. मागाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जी ते टेरेस जिथे फेसिंग होतं तिथे आलेलो आहोत बेसिकली आम्ही. सो येस, इथून हा आमचा शेवटचा स्पॉट होता. सो येस, आता आम्ही बघू काय करतो आहोत. आम्हाला थोडीशी लागली आहे भूक, त्यामुळे आम्ही काहीतरी खाऊ आणि आम्ही देन पुढे जाऊ. सो अशा रीतीने आम्ही आज दिवसभर ड्रेसडन फिरलो, आणि आम्ही थोडेसे पॉईंट बघितले, थोडेसे राहिले. अजून 1-2 पॉईंट आहेत. मी याच्यानंतर त्यांची नावं आणि ते पॉईंट काय आहेत ह्याचा एक क्लिप टाकीन किंवा छोटासा व्हिडिओ टाकीन, म्हणजे तुम्हाला ते पण पॉईंट कळतील. सो हा व्हिडिओ ड्रेसडनच्या बद्दल होता. आणि आता आम्ही आईबाबांसोबत पुढे चाललेलो आहोत, ते म्हणजे प्रागला, कारण की त्यांना प्राग बघायचं होतं, आणि प्राग खूप छान सिटी आहे. सो अगेन मी प्रागचे ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्ही ते नसतील बघितले तर नक्की बघा. मी त्याची व्हिडिओची लिंक मी इथे वर टाकेन. 2 व्हिडिओ बनवलेले आहेत मी, प्राग पार्ट 1 पार्ट 2. सो ते तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्हाला हा ड्रेसडनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला सांगा की काय कमी आहे किंवा अजून काय हवं आहे तुम्हाला या ब्लॉग्समध्ये. सो मी ते नक्की इम्प्रूव्ह करायचा ट्राय करीन. सो मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कंट्री किंवा नवीन सिटीमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.